माय माऊली नमस्कार. वेद ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन आपण ऐकत आहोत. सुंदरकांड भाग 29. प्रथम रामचंद्राला वंदन करून अभिवाचनाला सुरुवात करते. विभीषण म्हणाला, सुग्रीवाने सर्व वानरांना सागराच्या तीराजवळ जे जे उंच विशाल पर्वत आहे त्यातून खणून दगडशिळा आणण्यास सांगावे. लक्ष्मण, तुझे काय म्हणणे? लक्ष्मण म्हणाला, प्रस्तरशिळा यांच्याबरोबरच मोठमोठ्या वृक्षांच्या मोठ्या फांद्या बुंद्या आणले तर शेतूच्या दोन्ही बाजूने स्थिर ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. सुग्रीव म्हणाला, वनात कुठे गोड पाणी पिण्यासाठी मिळेल आणि फलाहार करण्यासाठी फळे मिळतील याचा शोध घेण्यासाठी मी वानरांना पाठवतो. सर्वांना फलाहार करायला हवा, गोड पाणी प्यायला हवे. शेतू बांधताना फार कष्ट होणार आहे, उन्हाचा मारा सहन करावा लागेल. समुद्राच्या लाटांनी वानर भिजून जाणार. विश्रांती घेण्यासाठी मोठमोठ्या वृक्षांच्या छाया हव्यात. रात्री आपल्यासारख्याने गुहात वास्तव्य करायला हवे, त्यासाठी गिरिगुहा शोधून ठेवायला हवे. या सर्वांची व्यवस्था करण्यास मी योजनाबद्ध कार्य वानरांना सांगतो. नील व नल आपापसात कोठून शेतू बांधायला प्रारंभ करावा यासाठी खडकाळ किनाऱ्याचा प्राथमिक आधार वाळूचा उतरता भाग शोधू लागले. जांबवानाने दगडाचे शिळाचे समप्रमाण लावून मोजमाप करून देण्याचे कामी नळाला मदत करण्याचे काम सांगण्यात आले. शतशतम वानर डोंगरात शिरले, झाडांच्या फांद्या मोडल्या, झाडे उन्मळून काढली. मुरुमात रुतलेल्या दगडाच्या शिळाच्या राशी तयार करण्यात आल्या. वानरांच्या रांगा एकाच्या डोक्यावरून दुसऱ्याच्या डोक्यावर शिळा देऊन वानर सागर तटापर्यंत शिळा आणू लागले. अगदी सारखी उभी बाजू राहील असे दगडावर दगड ठेचले रचले जाऊ लागले. डोंगरापासून वेगवेगळ्या रांगांनी दगड फांद्या बुंदे आणणारे वानर मुख्य रांगेत सामील होऊन किनाऱ्यावर भराव घालून सेतूचा प्राथमिक भाग बांधू लागले. इथपर्यंत सारे जमत होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा घोष सर्वजण करीत होते. लक्ष्मण विभीषण निरनिराळ्या जागी जाऊन देखरेख करीत होते. हनुमंत फार मोठ्या शिळा आणत होता, पण जेव्हा खोल पाण्यात शिळा बुडून जाऊ लागल्या तेव्हा नळ म्हणू लागला, समुद्र केवढा तरी खोल, डोंगराचे डोंगर आत गडप होतील पण सेतू बांधला जाणार नाही. शिळा पाण्यावर तरंगल्या पाहिजेत आणि एका ठिकाणी टिकल्या पाहिजेत, असे व्हावे कसे? सुग्रीव म्हणाला, नल वानरा, तुला पूर्वी ऋषींनी तुझ्या हातून पाषाण समुद्रात बुडणार नाही असा शाप दिला होता ना, मग आपले सेतूबंधाचे कार्य नक्की झाले समज. तू पाषाण शिळा समुद्राच्या पाण्यावर तर ठेव, त्यात तरंगते. नळाला शापरूपी वरदान आठवले. त्याला गर्व झाला. तो शिळा पाण्यावर ठेवू लागला, पण त्या बुडलू लागल्या. त्या हनुमान पुढे म्हणाला, त्या मुनीचा शाप रामाच्या समोर आपोआपच व्यर्थ जाणार. तुम्हाला रामाच्या नामाचा महिमा सांगतो. प्रत्येक शिळेवर रामनाम लिहा. कशाने लिहाल? दगडातच काही दगड पांढरे, त्यांनी रेषा काढता येतील, नाहीतर झाडापाल्याच्या रसाने काढता येतील, पण शिळा चिकटल्या पाहिजे ना, म्हणून एका शिळेवर रा आणि दुसऱ्या शिळ्यावर म. काय? एका शिळेवर रा लिहायचं आहे, दुसऱ्या शिळेवर म लिहायचे आणि दोघं बाजूला ठेवायचे, म्हणजे राम. राम अशी दोन्ही अक्षरे समोरासमोर येऊन राम असे सलग नाम वाचता आले पाहिजे. मग पा सर्व पाषाण तरंगतील, एकमेकांना चिटकून राहतील. राम 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 अशी नामे ओळीने लंकेपर्यंत सर्व सेतूच्या लांबीवर दिसतील. नळाने सर्व खरोखर करून घेत पाहिले तेव्हा शिळा चिटकून तरंगत राहू लागल्या. सर्वांना आश्चर्य वाटलं. पर्वतचे पर्वत फोडून वानर शिळा आणू लागले. शतयोजन लांबीचा सेतू 7 दिवसात बांधून झाला. मग काय 7 दिवसात? रोज रात्री वानर विश्रांती घेत. महामत्स्यांनी सेतूचे पाषाण हलवू नयेत म्हणून सागराने त्यांना अन्यत्र जाण्यास सांगितले. मारुतीने एकट्याने त्या शतयोजनापैकी 49 योजने लांबीचा सेतू पुढे मोठे 7 पर्वत आणून तयार केला. हे परमाश्चर्य पाहत देव गंधर्वादी सूक्ष्मसृष्टीतून पुष्पवर्षाव केला, दुंदुभी नाद केला. 7 दिवसाचा प्रचंड प्रकल्प नळवानराच्या साह्याने जांबवानाच्या मोजमाप विषयीच्या मार्गदर्शनाने पूर्ण झाला. रामाचा सेतू म्हणजे नरवानर सहकार्याचा महामार्ग होता. सागराभाव सागर होता. प्रयत्न त्याचा सहकारी होता. राम हा त्याचे आराध्य दैवत होता. दशमुखांनी व्यक्त होणाऱ्या वासना विकार यांचा नाश करून सुबुद्धी सुनीती पवित्रता रूपी शिता मुक्त करणे हे त्यांचे ध्येय होते. वानर सुखावले. लंकेच्या तीरावर सर्वजण जमले.
नळाला रामाने प्रेमाने आलिंगन दिले. लक्ष्मण विभीषण यांनी नळाची प्रशंसा केली. सुग्रीवाने रामाला आलिंगन दिले. क्रमपरिहार झाला, फलाहार झाले. आता रामाने लंकेत पाय ठेवला. अधर्माच्या डोक्यावर धर्माने पाय ठेवला होता. वानरांना शांत बसवले नाही. त्यांनी किलकिलाट केला, रामाचा जयघोष केला, उंच उंच उड्या मारल्या. लंकेतील तिरस्थ वृक्षावर चढून ते बागडू लागले. अंगद प्रतिज्ञेचे बोल बोलू लागला. मी एकेका राक्षसांचा रणात प्राण घेतो. मीच त्या कुंभकर्णाला मारतो, इंद्रजिताला मारतो, त्या रावणाला मीच मारतो. एकाही दुष्ट राक्षसाला मी जिवंत सोडणार नाही. त्याला एवढा हवेत चढला होता की सर्वांनी त्याला महत प्रयासाने शांत केले. या सेतुबंधनाने सीतामुक्तीची वाट मोकळी झाली होती. या सेतुबंधनाच्या मानवाच्या प्रयत्नांना देवांची प्रशंसा लाभली. भगीरथ प्रयत्नानंतर रघुवंशाने केलेला मोठा यशस्वी प्रयत्न होता. सेतुबंधन नावाचा भाग आपण ऐकला. आता पुढे सेतू बांधून पुरा झाल्यावर पैल तीराला जाण्यासाठी आधी राम एकटाच लक्ष्मणासह पुढे निघाला होता. तो अधीर झाला होता. शेवटपर्यंत पक्के बांधकाम झालेले तपासून जांबवान नल परत आले. आता सर्वांनी शेतूवरून जायला हरकत नाही असे पाहताच वानरांना आनंद झाला. रावण आता मेल्यातच जमा असे सर्वांना वाटले. तेवढ्यात लक्ष्मणाला बरोबर घेऊन राम पुढे जाऊ लागला. त्यावेळी जांबवान मागून एकदम ओरडू लागला, थांब थांब थांब, मागे या. ते मागे आले. जांबवानाला ओरडायला काय झाले म्हणून सारे त्याला विचारू लागले. त्यावर जांबवान म्हणाला, अहो, रामाच्या पवित्र चरणाचा स्पर्श झाल्यावर शिळा जिवंत झाली, अहिले उभी राहिली असे आम्ही ऐकतो. हा सेतू पण शिळाचाच आहे. मला भय वाटले की रामाच्या चरण स्पर्शाने या शिळातून कोणी स्त्रिया, कोणी अप्सरा, कोणी ऋषी एखादी जिवंत होऊन उठले तर मोठा अनर्थ होईल. अहो, आपण यांना युद्धात सहाय्य करायला आलो आहोत ना, तो सारा खटापट फुगड जाईल. हे दोघे पुढे जातील, मागे सेतू नाहीसं होत जाईल. मग आम्ही अलीकडे कसे जाणार? सर्व एकदम हसू लागले. जांबवानाची समजूत काढायला सर्वांना प्रयास पडले. मग त्यांनी अशी युक्ती केली की राम लक्ष्मणाचे पाय खाली दगडांना लागूच नाहीत. मारुतीने रामाला व निळ वानराने लक्ष्मणाला आपल्या पाठीवर बसवले. मग रामनामाचा गजर करीत सर्व सेना पलीकडे जाऊन पोहोचली. नंतर राम लक्ष्मणाला वानराची खाली उतरण्याची विनंती केली. त्रिकुट पर्वतावर जाण्यासाठी वानर निघाले. पण विभीषणाने या नरांना मायावी राक्षस मारतील, त्यापेक्षा मी 4 प्रधानासह पुढे जातो असे म्हटले व तो काही थोडे अंतर गेला. पण रामाने हनुमंताला मागोमाग पाठवून विभीषणाला स्वतःच्या बरोबर राहायला सांगितले. कारण तो रामाला शरण आला होता. त्याचे रक्षण करणे हे रामाला आपले कर्तव्य वाटत होते. म्हणून रावणाच्या अस्तकांना विभीषण सापडू नये, त्याचे प्राण जाऊ नये, हा रामाचा हेतू होता. तेव्हा राम विभीषण एकमेकापासून दूर राहिले नाहीत. श्रीराम सेनेसह लंकेत पोहोचला तेव्हा देवांनी त्यावर पुन्हा पुष्पवृष्टी केली आणि सेतू पूर्ण होऊन राम पलीकडे पोहोचला तेव्हा सागर आपल्या परिवारासह पुन्हा त्याला भेटायला आला. त्याला सर्वजण पुन्हा प्रेमाने भेटले. त्यावेळी सागर म्हणाला, राम लक्ष्मणानो, तुम्ही यतींचा वेश धारण केला. आता तुम्हाला रावण त्याचे राक्षस यांच्याशी युद्ध करावे लागणार. तेव्हा हा यतिवेश आता युक्त नाही. वीर क्षत्रियांचा मुकुट, पितांबरधारी, सर्व अलंकाराने युक्त असा तुमचा वेश असावा. माझी विनंती ऐकावी. मी सर्व सामग्री तुम्हा दोघांना लेववितो. नंतर आपले पूजन करतो, दर्शन घेतो. सर्वांनी त्याच्या सांगण्याला दुजोरा दिला. सारे जय जयकार करू लागले. तेव्हा श्रीराम लक्ष्मण यांनी युद्धात सज्ज अशा वीरपुरुषांचा सर्व वेश धारण केला. कवचासह सर्व अलंकारही धारण केले. रामाचे ते रूप पाहून पंचमहाभूते स्तब्ध झाली. त्रैलोक्याचे सौंदर्य पराक्रम एका ठिकाणी पटले होते. सागराने रामावरून मोती उधळले. विलक्षण उत्साहाने त्याने रामाचे पूजन केले. आणखी मोत्याची रास रावणाने आकाशात जाऊन उधळली. ती मोत्याची रास उडून दूर गेली व रावणाच्या सभेजवळ पडली. रत्नांचा पाऊस पडला. तो पाहून काही राक्षस सेवकाने रावणाला सांगितले. रावणाला आश्चर्य वाटले. तोवर त्याच्या दूताने वार्ता आणली, महाराज लंकाधीशाचा विजय असो, महाराज लंकाधीशाचा विजय असो. अभय असावे महाराज. काय वृत्त, लवकर सांगा, तुम्हाला अभय आहे. रावण थोडा शंकित मनानेच म्हणाला. दूत म्हणाले, महाराज, श्री राम लक्ष्मण विभीषण सुग्रीव येथे येऊन गेलेला महाबली हनुमान, असंख्य बलवान वानरसेना,
समुद्रावर पाषाणाचा सेतू बांधून लंकेच्या समुद्र तीरावर उतरली आहे. सागर मूर्तिवंत होऊन त्यांना भेटायला आला. त्याने राम लक्ष्मणांना विरवेश दिला, त्याचे पूजन केले, त्याच्यावरून अगणित मोती उधळून वाळून टाकले. सभागृहाबरोबर त्यातील काही पडलेले आहेत. रावणाला अतिशय भय वाटले. एवढा सागर ओलांडून राम वानर सेनेचं आला, यातच आपला मोठा पराभव झाला हे त्याने ओळखले. रामाचे समुद्र उल्लंघन व लंकेत आगमन आपण बघितले. आता आला राम आला, वानराचे सैन्य आले, लंकेची होळी करणारा मारुती आला, विभीषण रामाला जाऊन मिळाला. सुग्रीव वानराचा राजा, त्या वालीने रावणाला पूर्ण छळले. त्याचाच हा भाऊ, त्याच्यासारखाच बलवान अंगद हा वालीचा पुत्र, तोही महाबळी. या रावणाने सीतेला पळवून आणले, तेव्हाच या सर्व लंकेचा नाश होण्याची धास्ती निर्माण झाली होती. आता आमचा सर्व लंकेचा पूर्ण विध्वंस होणार, अशा भयाने सारे राक्षस प्रजाजन फारच घाबरून गेले. त्यावेळी लंकेत एकच हलकल्लोळ उडाला. जो तो रावणाच्या कृत्याबद्दल त्याला दोष देऊ लागला. पण रावणाचे पुत्र सेनापती राजाज्ञा मानणारे होते. स्वबळावर रावणाचा मोठा भरोसा होता, इंद्रजितावर मोठा विश्वास होता. पण त्याने आपल्या मनात भय बाळगले होते, ते कोणाला कळू दिले नाही. एवढे तुम्ही कसे आळसाने दुर्लक्ष केले? राम लंकेत येऊन प्रत्यक्ष समोर येईपर्यंत त्याला अडविण्याचा प्रयत्नही कसा केला नाही? अशा प्रकारे त्याने प्रधानमंत्र्याची निर्वसना केली, त्याचा धिक्कार केला, मला धोक्याची सूचना दिली नाही. विभीषण सांगत होता ते मी ऐकले नाही. अरे रे रे, तो तर मला सोडूनच गेला. रावण अशा प्रकारे विचार करू लागला. त्याने सर्वांना सभेत बोलावले. मेघनाद, प्रहस्त, धूम्राक्ष, महोदर, अतिकाय हे आपापल्या मतीप्रमाणे परिस्थितीचा प्रतिकार कसा करावा यासंबंधी उपाययोजना सांगू लागले. परस्परांची मते खोडून काढू लागले. प्रत्येकाला वाटत होते आपलेच म्हणणे बरोबर. पण त्यातील कुणीही रावणाने केलेले कृत्य चांगले आहे, त्याने रामाचा उद्धार केला पाहिजे वगैरे काही रावणाचे समर्थन करणारे मत सांगितले नाही. फक्त इंद्रजित म्हणाला, तात राम आला म्हणून तुम्ही का भीता? मी इंद्राला काही केले आहे? आपण तर सगळ्यांना देवाना दास केले. ते वाना तरी काय मोठे वीर लागून गेले की काय? त्या मारुतीला मीच बांधून आणले होते. त्याच्या शेपटाला आग लावण्याची चूक आपण सर्वांनी केली नसती तर लंका दहन झाली नसती, टळली असती. आता युद्धाला पर्याय नाही. काही झाले तर या वानराचे मरणच लंकेत लिहिलेले असावे. म्हणून रामाच्या निमित्ताने ते सगळे येथे धडपडत आले. मी एकट्याने राम लक्ष्मणाला मारीन. विभीषण काका शत्रुपक्षाला मिळाले, त्यांनाही मी शिक्षा करीन. रावणाचे मनोधैर्य वाढविण्याच्या हेतूने इंद्रजित अनेक गोष्टी बोलत होता. प्रअस्त म्हणाला, मी सर्व सेनेला मारीन. धूम्राक्ष म्हणाला, वानर झोपलेले असताना एकदम हल्ला करून सर्वांना कापून काढू. महोदर म्हणाला, शत्रू निजला आहे त्यावेळी त्याच्यावर हल्ला करणे भ्याडपणाचे लक्षण आहे. राम लक्ष्मण जागीच असतील तर ते आपल्या केव्हाच निपात करतील. अति काय हा लहान होता, वयाने लहान पण बुद्धीने प्रौढ होता. त्याने झालेला सर्व प्रकार म्हणजे रावणाने केलेली महापाप आहे आणि त्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागणार वगैरे सांगून रावणाच्या कृत्याबद्दल त्याला अत्यंत दोष दिला. त्याची बोलणे एवढे स्पष्ट साडेतोड होते की रावण मुख बसला. सगळे सर्वजण खाली माना घालून दीनपणे बसले. साऱ्या लंकेवर नियतीची काळी छाया पडली होती. सीतेमुळे हे सर्व ओढवले. तिला परत पाठवा हाच एक उपाय असे अतिकायाने म्हणणे होते. पण आता फार उशीर झाला होता. अतिकाय कृत रावण प्रबोधन नावाचा भाग आपण बघितला. या ठिकाणी सुंदरकांडातला 42वा अध्याय समाप्त झाला. आता पुढील कांड युद्धकांड होय, त्यामध्ये पुढचा भाग आपण बघूया. श्री एकनाथ महाराज म्हणता, सुंदरकांड गंभीर ते सुंदर मधुर, पराक्रमाला प्रेरणा देणारे, करुण मोहक आणि हनुमंताचा महिमा सांगणारे. श्री गुरुकृपेनेच आता अतिशय कठीण अशा युद्धकांडाला मी अनुवाद करण्यास धजत आहे. त्यांच्याच कृपेने प्रत्येक शब्दाचा अर्थ मला आकलन होऊ शकेल असा माझा विश्वास आहे. रामचंद्राच्या अनुज्ञेनेच मी लिहितो. किंबहुना लिहिताना या गोष्टीचा प्रत्यय येतो की प्रभू रामचंद्रच माझी दृष्टी होतो. बघा, आपण ज्यावेळेस कथा ऐकतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर सुद्धा चित्र उभे राहते.
माझे शब्द होती, माझी लेखणी होती, माझ्या सर्व कृतीत विचारात तोच विचार येऊन बसला होता. मला अहोरात्र रामायण लिहिण्यासाठी प्रेरणा देत आहे. असे त्या ज्या रामनामाने मुक्ती मिळते ते दिव्य नाम हेच माझे पंचप्राण होय. असा श्रीराम रावणाच्या लंकेत बलाढ्य अगणित वानर सेनेसह सागर ओलांडून प्रविष्ट झाला होता. येथून आपण युद्धकांडातील कथाभाग आता पाहत आहोत. सुंदरकांड संपल्यानंतर युद्धकांड. रावणाचे मन आपल्या प्रधानाच्या वागण्यामुळे अतिकायाच्या स्पष्ट दोष दर्शनामुळे फार उद्विग्न झाले. शुक सारणी हे त्याचे विश्वासातले दोघे हेर होते. त्याने त्यांना बोलावून घेतले. तो म्हणाला, मी तुम्हाला मुद्दाम बोलावले. माझ्या प्रधानांनी मद्यपानात व इतर भोगविलासात दंग होऊन हेरांना पाठवायचे व नेहमी स्वतंत्र घडणाऱ्या घटनांचे वृत्त राजाला कळवायचे. हे कर्तव्य मुळीच केले नाही. त्यामुळे लंकेवर चाल करून रामचंद्र मोठे वानर सैन्य घेऊन उतरलेला आहे. तुम्ही गुप्तपणे त्याच्या सैन्यात जा. त्याचे सामर्थ्य, त्याच्या वीरांचे सामर्थ्य किती ते सारे पाहून या आणि मला सांग. तुम्ही याच रूपाचे गेलात तर वानर तुम्हाला तुमचा लगेच घात करील. तेव्हा तुम्ही तुमच्या मायाशक्तीने स्वतः वानर रूप धरा. दोघांनी रावणाचे बोलणे ऐकले, त्यांची आज्ञा मानली, त्याला प्रणाम केला. दोघे हेर सभास्थानास बाहेर गेले. त्यांनी आपल्या सिद्धीच्या जोरावर वानराचे रूपे घेतले. त्यांना वाटले आता आपल्याला वानरसेनेत कोणी ओळखणार नाही. ते वानरसेनेत गुपचूप शिरले. भूमीवर, वृक्षावर, आकाशात, पर्वतावर सर्वत्र संख्येत वानरवीर पसरले होते. दोघे हेर काही काळ गुप्तपणे त्या सैन्यात सहजतेचा भाव धारण करून फिरत राहिले. पण विभीषणाने त्यांना जेव्हा पाहिले तेव्हा त्याने मनातून ओळखले की हे आपल्या भावाने पाठवलेले दोघे हेर सुख आणि सारन. त्याने त्या दोघांना पकडले. वानरांनी त्या दोघांना बांधून रामापाशी नेले. रामाने त्याला म्हटले, रावण चोर आहे, तुम्ही त्याचे हेर आहात. तुमचा राजनीतीप्रमाणे वध केला पाहिजे. पण मी तसे करीत नाही. तुम्ही खुशाल आमचे सैन्य पहा. त्यांना रामाचे हनुमंताच्या ताब्यात दिले. हनुमंताने सर्व वानरसेना, त्यांचे मुख्य वानरवीर त्या दोघांना हेरांना दाखवून प्रत्येकाचे बल शौर्य किती त्याची माहिती सांगितली. मग राम म्हणाला, तुम्ही आलात तेव्हा तुमचा वध केला असता तर माझा निरोप रावणाला कोणी सांगितलं असता. आता तुम्ही सुखरूप परत जा. रावणाला माझी सेना, आपले बल किती ते सांगा. शिवाय असेही सांगा की उद्या येऊन सर्व राक्षसांना सपाट करून टाकीन. त्रिकूट शिखर भेदून चुराडा करीन. दशकंठाला ठार करीन. लंकेचा विध्वंस करीन. माझ्या बाणाने तुमचे सारे ध्वज नष्ट होतील. रावणासकट सारे राक्षस मारतील. त्यांना असे सांगून तो म्हणाला, जा, असे आत्ताच तसेच जा. दोघे चळचळा कापत कापत वानरसेनेच्या बाहेर पडले. भयग्रस्त अवस्थेतच रावणाकडे गेले. वानरसेनेचे बल, राम लक्ष्मणाचे शौर्य, उदारता यांचे वर्णन करून त्यांनी रावणाला म्हटले, महाराज, सीतेच्या रामाच्या स्वाधीन करा, रामाशी सख्य करा, असाच आमचा सल्ला. त्यांचे बोलणे रावणाने अगदीच धुडकावून लावले. सारणाला रावण म्हणाला, रामाने तुला मारले नाही म्हणून तू आता त्याचे गोडवे गात आहे. तू भ्यालास म्हणून मला असा सल्ला देत आहे. रावणाने त्यांचा अपमान केला, निरोप दिला. मग त्याने शार्दूल नावाच्या दूताला रामाकडे पाठवले. रावणाने त्यांना पकडले, रामासमोर आणले. त्याला रामाने वही दिले, रावणाकडे पाठविले. वानराने त्याला खूप मारहाण केली होती. तो घायाळच झाला होता. रडत रडत कुंथत तो रावणाकडे गेला. विभीषणामुळे राक्षसांची तात्काळ ओळख पटत होती. राम त्यांना परत फिरवीत होता. हेरांचे प्रेषण नावाचा भाग आपण बघितला. आता शार्दूलाने रावणाला तोच सल्ला दिला. सीतेला सोडून ते नाही तर सर्वनाश होणार यात शंका नाही. वानरांनी त्यांची कार्य दुर्दशा केली ती पाहून रावणाला क्रोध आला. पण त्या वेळी रावणाने रागावरून रामाचे सैन्य कसे काय, किती, त्यातील वीर कोणते हे सर्व त्याला विचारले. आणि शार्दूलाने ती सर्व माहिती कोट्यावधी वानरांची संख्या सांगितली. रामाने सुग्रीवाशी मैत्री कशी केली तो सर्व इतिहास सांगितला. मग रावणाने उंच जागी जाऊन वानर सेनेचा सगळा विस्तार स्वतः पाहिला. तो आपल्या सदनाच्या 7व्या मजल्यावरील 14 तळी उभा राहिला. त्याच्याबरोबर हेर होते, साई प्रधान होते. वानरांचा प्रचंड सागर लंकेत उतरला हे त्याने पाहिले. त्यावेळी रावणाच्या 10 मस्तकावर मोठे छत्र होते. त्याची छाया दुरून दिसत होती. विभीषणाने रामाला रावण कोठे तो दाखवला. रामाने
एकच तीव्र बाण तेथूनच मारला. रावणाचे छत्र तेथेच मोडून टाकले. ते पडलेले पाहून रावणाच्याही मनात रामाविषयी भीती, गुणांबद्दल आदर निर्माण झाला. रावणाने भयाने लगेच ते सौदातलं सोडले. तो दृष्टीआड झाला. त्याला आपले छत्र मोडून पडले हा मोठाच अपशकुन वाटला. त्याचे मन उद्विग्न झाले. रावणाच्या छत्राचा भंग आपण बघितला. आता छत्रभंग झाला, त्यामुळे रावणाचे मन विषमन्न झाले. त्याने विद्युज्जीव नावाच्या कपट विद्या जाणणाऱ्या सेवकाला बोलावले व सांगितले, सीतेला छळून वंश करायचे आहे. राम मेला आहे, सीतेला दाखवायचे आहे. तू त्यासाठी रामाचे मस्तक उभे तयार कर आणि ते आपण सीतेला दाखव. विद्युज्जीव होय म्हणाला, पण त्याला काही रामाचे मस्तक बनवता येईना. तेव्हा विश्वकर्म्याकडे गेला. त्याला ते काम करून माझे रावण कोपापासून रक्षण कर अशी विनंती केली. विश्वकर्म्याने रावणाच्या सर्व कृत्याबद्दल त्याची निंदा केली, पण रामाचे मस्तक मात्र तयार केले. ते मनाने प्रत्यक्ष नाही. विद्युत जीवाला विश्वकर्मा म्हणाला, रावण सीतेला धमकी देण्यासाठी गेला तर त्याच वेळी आपोआप रामाचे मस्तक धनुष्यवान सर्व काही प्रगट होईल असा संकल्प त्याने केला. मनाच्या सामर्थ्याचे एक उदाहरण विद्युत जीवाने रामाला म्हणायचे, शीर्ष तयार नाही, पण आपण सीतेजवळ धमकी देण्यासाठी जाल त्यावेळी लक्षात ठेवा की हे पहा रामाचे मस्तक, हे पहा त्याचे धनुष्यवान असे आपण म्हणाल त्यावेळी त्याच क्षणी रामाचे गळा चिरलेले बंबाळ मस्तक प्रगट होईल अशी जादू मी केलेली आहे. त्यानंतर विद्युजीव रावणाबरोबर अशोकवनात गेला. रावणाने सीतेजवळ वल्गना करण्यास सुरुवात केली, प्रारंभ केला. सीते रामाच्या सैन्यात रातोरात आमच्या सैनिकांना अनेकांनी ते झोपलेले असताना ठार मारले. सुग्रीवाची मान कापली, हनुमंताला फटका मारून ठार केले. जामवंताची कंबर मोडून तो मेला. लक्ष्मणाला ठार मारले. मोठमोठे वानर झोपेत आम्ही मारून टाकले. प्रहस्त इंद्रजिताने रामाला ठार केले. रावणाने अनेक वानरांची नावे घेऊन त्यांना कसे मारले त्याचे वर्णन केले, पण सीतेला ते खरे वाटले नाही. तेव्हा रावणाने एका तबकात ठेवलेले रामशीर्ष दाखविले, धनुष्यबाण उभे प्रकट केले. ही सर्व रावणाची माया. हे जरी सीतेने ओळखले तरी रामाचे रक्त मानेतून गळत आहे असे मृत मस्तक पाहिल्यावर मात्र सीता शोक करू लागली, कारण बाई ती बाई. पण रावणाला मुश मात्र झाली नाही. सीतेने रामाचे मस्तक पाहिले, धनुष्यबाण पाहिले, तो काय दोन्ही दृश्य नाहीशी झाली. तरी हा एकंदर प्रकाराचा तिच्या मनावर परिणाम झाला. ती मूर्छित पडली. तेवढ्यात राम लंकेत शिरला असे वृत्त सांगण्यासाठी एक द्वाररक्षक धावत तेथे आला. राम सेनेचे पराक्रमणी झाले. सीतेला मूर्छित पडलेली तशीच सोडून रावण आपल्या सभेत लगबगीने गेला. सरमा राक्षसीने सीतेला सावध केले. तिला आश्वासन दिले की हे सारे रावणाचे मायाजनित कपट आहे. रामाचे आता सैन्य लंकेत आगमन झाले. ते सगळे सुखरूप आहे. तू भिवू नको. जानकीचा छळ मायावी राममस्तक दर्शन भाग आपण बघितला. आता पुढील भाग आपण बघूया. प्रभू रामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवेशरम एकैकक्षरं पुंसां महापातकनाशनम्.